या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि ती म्हणजे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे। रोहित पवारांची सकाळी 10:30 वाजल्यापासून ईडी चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण यावेळेला पाहू शकतोय। मुंबईमधून ही थेट दृश्य आहेत। मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे ही दृश्य आहेत। सुप्रिया सुळेंनी या सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर आज रोहित पवारांची सकाळी 10:30 वाजल्यापासून ईडी चौकशी सुरू आहे। यावेळी देखील सुप्रिया सुळे या ईडी चौकशीच्या वेळी रोहित पवार यांच्या सोबत ईडी कार्यालयापर्यंत गेलेल्या होत्या। तर या कारवाईला सामोरं जाण्याआधी, या चौकशीला सामोरं जाण्याआधी रोहित पवार यांनी शरद पवारांचे आशीर्वादही घेतलेले होते आणि त्यानंतर मात्र बराच कालावधी लोटलेला आहे। सकाळी 10:30 वाजता ईडी चौकशीला सुरुवात झालेली आहे आणि आता 4 वाजत आलेले असताना देखील ईडी चौकशी सुरू असल्या कारणामुळे रोहित पवारांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सर्व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। इधर आओ, अभी चेक। ये शाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जसजसे आक्रमक होत गेले तसतसं पोलिसांना देखील आपला फौजफाटा वाढवावा लागलेला होता। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे थेट दृश्य। चला 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 तिकडे चला। आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करत असलेल्या सुप्रिया सुळे। ऊपर जा रहा हूँ, ऊपर नहीं, ये यहाँ पे ये ना आगे तो ऊपर से देखता है ना। ऊपर से कैसे लोगे? एक दो जन हटा, मैं घूम आगे लेके आकाश लाइले सब मचा दो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।